नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, दुपारची जेवणाची भांडी राहिलेली होती, तर मी ती चांगली स्वच्छ घासून घेतली आणि किचन वाटा पहा किती स्वच्छ दिसतोय. तर स्वच्छ किचन वाटा असला तरच मला जेवण बनवायला आवडतं. तर आज बनवणार आहे पनीर कढाई. तर घरच्या दुधाचंच पनीर बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणार आहे दूध आणि 2 लिंबू. तर मी घरच्या घरीच पनीर बनवणार आहे. तर पहा, त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा असा मोठा कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची पण अशी 2 तुकडे केलेले आहेत. तर घरच्या साईजचीच मलाई पण बनवलेली आहे. तर वाटण्यासाठी काढलेलं आहे लसूण, अद्रक, 5-6 काजू, 1 कांदा, 2 टोमॅटो आणि हे पनीर पहा किती छान असे बनवलेले आहेत आणि छान सुद्धा दिसत आहे. कितीही छान प्रकारचं जेवण बनवलं तरी सुद्धा जेवणामध्ये भात हा लागतोच. भात खाल्ल्याशिवाय पोट भरतच नाही. तर पहा, आता 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती भाजी शिजवायला ठेवायची आहे. तर दुपारच्या 5-6 चपात्या शिल्लक होत्या, तर मी आता फक्त एक आईंसाठी ज्वारीची भाकर आणि 2-3 तांदळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला तांदळाची भाकर आवडते का? आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली आपली पनीर कढाईची भाजी तयार झालेली आहे. वाव, खूपच छान अशी भाजी झालेली आहे आणि त्याला साईडने बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तर पहा, पनीर कढाई रेडी.
तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला बाय.